आणि सुजिन सोबत आता मी गाडीवरती बसलेलो आहे. हा बघा सुजिन इथे मोठं टोपी घातलेलं ही बॉक्सर गाडी तो चालवत आहे. बॉक्सर गाडी ही फार उडते सगळं. आणि इकडनं गाडीच्या बरोबर समोर ही जी गाडी आहे ही गाडी बाबांची गाडी आहे K400, ज्याच्यावरती बाबा व आई स्वार आहेत. आणि बाबांच्या गाडीच्या पुढे दादा बुलेटवरती आहे बहिणीला घेऊन. आपण आता ती गाडी बघू शकत नाही आहोत कारण का ती फारच कॅमेराच्या रेंजच्या बाहेर आहे. हा 2 मेगापिक्सेल कॅमेरा घेऊन किती घेऊ शकणार नाही का. तर दादाचं शूटिंग घेण्यासाठी सुजिन साहेबांनी जर का बाबांना ओव्हरटेक केलं जे की थोडंसं आता आपल्याला दिसते ती दादाची गाडी. दादाच्या गाडीचा फटफट आवाज आहे. ती गाडी म्हणजे बाबांच्या बरोबर समोर नारंगी रंगाचा शर्ट घालून दादा ती गाडी चालवत आहे. आता संध्याकाळची वेळ आहे आणि ही व्हिडिओ जर का फार चांगल्या रीतीने शूट होणार असेल तर त्या अंतरात माझं खरंच खूप चांगला कॅप्चर करत आहे. बघू आता आपण बालाजी मंदिराच्या इकडनं केतकावड्यावरून निघून सातारा रोडच्या दिशेने जात आहोत. तर जाताना हा सगळा प्रवास आहे तो मी कॅप्चर करत आहे. माझं नाव सिद्धांत आहे बसून, नाहीतर म्हणायला कोण बसले मागे नाही. सुंदर असा प्रवास चालू. बाबा तर K400 सकाळपासून फारच सुंदररित्या हँडल करतो. आणि दादा आधी बॉक्सरवरती सवार होता, नंतर K4वरती सवार झाला आणि नंतर मग K4 फारच बेकार हँडल केल्यामुळे बाबांनी ती K4 परत घेतली होती. आणि त्यानंतर दादानी एनफिल्ड हाताळायला घेतली. आणि एनफिल्ड हा फार चांगला निर्णय दादाचा. एनफिल्ड थोडीशी दगा देत आहे आणि त्यामध्ये हलकं वजन हे सगळ्यात आमच्या ग्रुपमध्ये दादा आणि वहिनी हेच आहे. तर इथे हा व्हिडिओ संपवतोय कारण का आपण एका फारच ट्रॅफिकच्या एरियात आलेलो आहोत. आणि हा दादाचे दर्शन व वहिनीचे दर्शन फारच जवळून आणि आमच्या बुलेटचंही दर्शन फारच जवळून. त्यांच्या पुढे एक ट्रक. बाबा कुठे गेले? आणि हा बाबा यस ओके. आणि हा आपण रस्ता ओलांडत आहोत त्यामुळे जरा फार असा काळ बाबांना घेताना आलेल्या कॅमेऱ्यात. आणि आता आपण वळालेलो आहोत त्या रस्त्याला. हा फार असा मोठा रोड, त्याच्यामध्ये आपण उजव्या हाताला वळालेलो आहोत. उजव्या हाताला वळाल्यावरती हे साईडला बाबांची गाडी ज्याच्यामध्ये आई बसली आहे आणि हा त्यांचा साईडनी व समोरून असा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न. आणि फारच छान असं चालवणं बाबांचं. ओके. आणि इकडनं दादा गेलेला आहे. दादा फारच सुसाट गेला आणि दादा गेला तो कधी येऊन गेला तो कळलंच नाही माझ्या मागून. फक्त फटाफट दादाला पुढे घेण्याचं कारण एवढंच की बुलेट जरा दगा देते त्यामुळे बुलेटला जरा आम्ही पुढाकार दिलेला आहे. लवकरात लवकर पुढे जितकी बुलेट राहील तितकी आमच्या नजरेत राहील. मागच्या मागे कधी बंद पडेल काय सांगता येत नाही. दादा बुलेटला फारच सुंदररित्या हाताळत फारच लांब गेलेला आहे आणि ते मी ही व्हिडिओ